निवडणुका जवळ आल्या की मुंबईत एक वाद कायम पुढे येतो आणि तो म्हणजे मराठी गुजराती वाद। निवडणूक लागली की गुजराती विरुद्ध मराठी हा वाद मुंबईला काही नवीन नाहीये। गुजराती विरुद्ध मराठी वादाची ठिणगी पडली ती समजायचं निवडणूक आली। आता या निवडणुकीत सुद्धा पुन्हा असाच प्रकार समोर येतोय। यावेळी हा प्रकार मुंबईतल्या घाटकोपरमध्ये घडला। न्यूज 18 लोकमत हे जबाबदार मराठी न्यूज चॅनल आहे, म्हणून आम्ही या ग्राउंडवर जाऊन काय परिस्थिती आहे हे जाणून घेतलं। खरंच मराठी गुजराती वाद आहे का की दोघेही गुण्या गोविंदानं नांदतायत? रियालिटी काय होती जाणून घेणार। सुरुवात करूया पहिल्या बातमीनं। ईशान्य मुंबईतल्या एका गुजराती रहिवाशाच्या सोसायटीत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप उबाठा गटाकडून करण्यात आला। रविवारी ठाकरे गटाचे शिवसैनिक घाटकोपर पश्चिम परिसरात निवडणुकीचा प्रचार करत होते। या भागात असणाऱ्या समर्पण सोसायटीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप झाला। या सोसायटीत गुजराती रहिवाशांची संख्या जास्त आहे। त्यांच्याकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोसायटीच्या आवारात येण्यापासून मज्जाव करण्यात आला असा आरोप उबाठाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला। उमेदवार संजय दिना पाटील यांचे पॅम्पलेट्स वाटायला कार्यकर्त्यांना मज्जाव करण्यात आल्याचा आरोप झाला। एक प्रकारे मराठी उमेदवाराला गुजराती सोसायटीत प्रचार करू देत नाही असं या आरोपांमधून फसवण्याचा प्रयत्न झाला। समर्पण बिल्डिंग येथे गेट वरती गेल्यास तेथील रहिवाशांनी आम्हाला अडवण्यात आलं आणि आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कशाला अडवत आहेत, तर ते आम्हाला सरळ सरळ बोलायला लागले की मराठी माणसांना आम्ही बिल्डिंग मध्ये प्रचार करायला देणार नाही। उबाठा गटाकडून हा आरोप झाला आणि राजकारणाला सुरुवात झाली। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गुजराती विरुद्ध मराठी वादाला हवा द्यायला सुरुवात केली। विरुद्ध चाललेले षडयंत्र आणि कारस्थान। पोलीस बंदोबस्तात पॅम्पलेट वाटावे लागतात मराठी उमेदवारांनी। हे पहा, हे जी भुलचट सेना आहे ना फडणवीसांची, शिवसेनेची, त्यांना आव्हान आहे। आम्ही बघू काय करायचं ते। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने आव्हान स्वीकारलेलं आहे। हे आव्हान आम्ही स्वीकारलंय। आम्ही लढू, आम्ही लढणार आहोत। पण हे जे आमची शिवसेना खरी म्हणणारे जे आहेत ते काय बोलतात ह्याच्यावर? शेवटी तिथे आमचे मेयरजी निवडून येत आहेत, निवडून आल्याच जमाय म्हणून काहीतरी रडीचा डाव खेळणं हे एवढाच एक कलमी कार्यक्रम या ठाकरे गटाचा काही उभाटाचा राहिलेला आहे। म्हणून त्या गोष्टीची जास्त दखल घेऊ नका। मेयरजींना मतदान हे मराठी माणसं पण करणार आणि गुजराती समाज पण करणार। एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊया हा आरोप नेमका काय आहे आणि उबाठा गटाचा आरोप काय। उबाठा कार्यकर्ते आरोप करत होते की मविया उमेदवार संजय दिना पाटलांचा प्रचार सुरू होता। रविवारी घाटकोपर पश्चिम परिसरात हा सगळा प्रचार केला जात होता। याच दरम्यान समर्पण सोसायटीत उबाठा कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप झाला। समर्पण सोसायटीत प्रचार पत्रकं वाटू दिली नसल्याचा आरोप करण्यात आला। समर्पण सोसायटीत गुजराती रहिवाशांची संख्या सर्वाधिक आहे। सोसायटीच्या आवारात येण्यापासून मज्जाव करण्यात आल्याचा उबाठानं आरोप केला। इथं प्रचार करता येणार नाही अशी रहिवाशांनी सांगितल्याचा दावा करण्यात आला। मराठी कार्यकर्त्यांना गुजराती रहिवाशी रोखत असल्याचा हा आरोप होता। न्यूज 18 लोकमत एक जबाबदार न्यूज चॅनल आहे। आमचा प्रतिनिधी प्रणाली कापसे त्या सोसायटीमध्ये पोहोचल्या। त्यांनी सोसायटीची बाजू जाणून घेतली। घाटकोपरमधली परिस्थिती काय, वस्तुस्थिती काय,
खरंच मराठी गुजराती लोक यांच्यातलं नातं नेमकं काय आहे जाणून घेतलंय। सगळ्यात पहिल्यांदा बघूया त्या सोसायटीमधल्या रहिवाशांनी काय सांगितलं। मना किया ही नहीं था उनको, उनका पैम्पलेट भी सबके घर पे बटा हुआ था कि हमारे लिए तो सब सरीके है, अपने को कोई ऐसा नहीं है कि ये नहीं चाहिए वो नहीं चाहिए, तो उनको भी अलाउ तो किया ही था। उन्होंने सबके घर पे पैम्पलेट भी आया हुआ है। बीजेपी वाले भी आए हुए थे कि इसके लिए दोनों क्रैश ना हुए, इसके लिए उनको बोला कि बीजेपी वाले चले जाए उसके बाद में आप आ जाइए। तो इनको वही बोला था कि आप भी परमिशन ले लो कि आपके लिए भी सेटअप लगा देते हैं, जो भी आपको एडवर्टाइज करना है कर लो। रहिवाशांनी काय दावा केला तो एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। रहिवाशी काय म्हणतायत। उबाठाचे आरोप रहिवाशांनी फेटाळून लावलेले आहेत। त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की कुणालाही मनाई केली नाहीये। भाजपनं सोसायटी पदाधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली होती। परवानगी घेऊन भाजप कार्यकर्त्यांचा सोसायटीत प्रचार सुरू होता। याच दरम्यान उबाठाचे कार्यकर्ते तिथं आले। सोसायटीत दोन्ही पक्ष समोरासमोर येण्याचा धोका होता, त्यामुळे रहिवाशांनी उबाठा कार्यकर्त्यांना तिथं रोखलं। परवानगी घेऊन प्रचारासाठी येण्याची त्यांनी विनंती केली। रहिवाशांच्या विनंतीनंतरही उबाठा कार्यकर्त्यांनी तिथं वाद घालायला सुरुवात केली। उबाठाचे दावे बिनबुडाचे असल्याचं या रहिवाशांचं म्हणणं आहे। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, ज्यांनी ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून ग्राउंड रियालिटी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रणाली, नेमका प्रकार काय घडला? दोन्हीकडच्या बाजू तू ऐकलेल्या आहेस, वस्तुस्थिती नेमकी काय आहे? घाटकोपर हा मुंबईतला अतिशय महत्त्वाचा भाग आहे। या भागामध्ये गुजराती मराठी लोक हे वर्षानुवर्ष गुण्यागोविंदानं नांदताना आपण बघतो आहोत। हा परिसर असा आहे जिथं आपण असं म्हणू शकतो की 50% मराठी आणि 50% गुजराती लोक राहतात। साहजिक आहे की ज्या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर ही दोन माणसं राहतात तर इमारतींमध्ये सुद्धा ती कमी अधिक प्रमाणात अशीच विभागली जाणार। म्हणजे जर आपण या सोसायटीचा ज्या सोसायटीबद्दल आपण बोलतोय या सोसायटीमध्ये एक काही घरं गुजराती समाजाची जास्त असतील, पण त्यांच्या अगदी विरुद्ध बाजूला रस्त्याच्या पलीकडे जी इमारत आहे तिथं मराठी लोकांची संख्या जास्त आहे। पण या सोसायटीमध्ये आजपर्यंत कुठल्याही मुद्द्यावरून वाद झालेला नाही। या ज्या सोसायटीचा उल्लेख करण्यात आलेला आहे या सोसायटीमध्ये सुद्धा 25% रहिवासी जे आहेत ते इतर समाजाचे आहेत। म्हणजे अगदी पंजाबी, गुजराती, माफ करा, पंजाबी, राजस्थानी, त्यानंतर मराठी हे मोठ्या संख्येने या ठिकाणी राहत असतात। आणि त्यांचं म्हणणं आहे की आमच्यामध्ये आजपर्यंत कधीही वाद झाले नाही। 35 ते 40 वर्ष अनेक लोक या ठिकाणी राहत आहेत, त्यांचं म्हणणं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी आम्हाला प्रश्न उपस्थित केला, जर आम्ही यांना प्रचारापासून रोखलं तर मग आमच्या भागाचे लोकप्रतिनिधी, मग ते नगरसेवक असो किंवा आमदार असो, ते मराठी कसे काय? त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कुणालाही आजपर्यंत विरोध केलेला नाही, केवळ आपल्या सोसायटीमध्ये वादाचा प्रसंग निर्माण होऊ नये। मुंबईमध्ये अनेक मोठमोठ्या सोसायटी आहेत। रविवारचा दिवस होता आणि त्यावेळेला अनेक लोक घरी असतात, त्यामुळे बरेच राजकीय पक्ष हे अशा सोसायटींची पूर्व परवानगी घेऊन संध्याकाळच्या वेळेला जेव्हा जास्तीत जास्त लोक घरी उपलब्ध असतील त्यावेळेची प्रचाराची वेळ घेतात। आणि तशी पूर्व परवानगी एका पक्षानं घेतलेली होती आणि त्या परवानगी घेऊन ते त्या ठिकाणी आलेले होते। अचानक दुसरा पक्ष आला आणि दोन्ही पक्ष एकमेकांच्या समोर आले तर वादाचा प्रसंग निर्माण होऊ शकतो, आपल्या सोसायटीवर त्याचा परिणाम होऊ शकतो। या आणि केवळ या चिंतेनं त्यांनी उबाठाचे जे प्रतिनिधी त्या ठिकाणी आलेले होते त्यांना आत्ता येऊ नका, नंतर या असं सांगितलं होतं। आणि इतकंच नाही तर जेव्हा वादाचा प्रसंग निर्माण झाला तेव्हा परिपत्रक वाटण्याची सुद्धा परवानगी देण्यात आली। 2 लोक या ठिकाणी त्या इमारतीमध्ये जाऊन परिपत्रक वाटून सुद्धा आले अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। त्यामुळे केवळ या भागामध्ये जर आपण आता बघितलं तर जी लढत आहे ती जे उमेदवार आहे ते मराठी विरुद्ध गुजराती असे असल्यामुळं हा केवळ या घटनेचा वापर हा राजकारणासाठी केला जातो आहे आणि आम्हाला याचा खेद वाटतो, आम्हाला याचं दुःख वाटतं असं या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचं म्हणणं आहे। कारण आम्ही घाटकोपरमध्ये वर्षानुवर्ष प्रेमानं, एकोपानं आणि बरोबर गुण्यागोविंदाने हे सगळे राहत आहेत, पण याच दरम्यान हा सगळा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाद झाला। तुम्ही सोबत राहा प्रणाली। आता आपण 2 अशा व्यक्तींचं म्हणणं ऐकवणार आहोत, ते पाहणं सुद्धा खूप गरजेचं आहे। हाँ, आवे छे कि नहीं?
ओके हाँ तो જઈએ ચાલ ઓકે હા હા હું અહીંયા જ છું એટલે બસ અડધો કલાકમાં થઈ જઈશ ફ્રી તો પછી જવાનું છે ને જે કંઈ લેશો એ તો હોલમાર્ક કમ્પલસરી અમે વેચીએ છીએ વિધાઉટ હોલમાર્ક અમે કંઈ વેચતા પણ નથી અને સેકન્ડ થિંગ જે કંઈ વસ્તુ લેશો ને તો હવે થોડા ભાવ પણ થોડા ઓછા થઈ ગયા છે તમે આ ટાઈમમાં ભલે તમારું એક જે કંઈ બજેટ હશે ભલે એક 60,000 કે જે કંઈ હશે ભલે તમે 50,000નું લઈ લો તો પણ ચાલશે એવું કંઈ નહીં પણ તમે આ જે ભાવ હમણાં ઉતરી ગયા છે ને એનું ચાન્સ લઈ લો कारण वचમાં तो 75,000 સુધી भाव ગયા હતા. आता या दोघांचं बोलणं ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की वाटलं असणार की दोघंही गुजराती तर नाहीत ना. त्यांची गुजराती ऐकल्यावर मलाही तसंच वाटलं, पण ते गुजराती नाही आहेत, ते मराठी आहेत. एक आहेत राजकमल देशपांडे, कलाकार आहेत आणि गुजराती नाटकांमध्ये त्या काम करतात. दुसरे आहेत दीपक देवरुखकर, ज्यांचं सोन्या चांदीचं दुकान आहे. आणि या वादावर या दोन मराठी माणसांचं काय मत आहे ते सुद्धा ऐकूया. मला तरी वाटतं ना हा सगळा प्रोपोगंडा आहे की लोकांच्या मनामध्ये हे पसरवलं जातं आहे की अशी काही दरी आहे तुमच्यामध्ये. हे बघ गुजराती माणसांच्याकडे त्यांच्या दुकानांमध्ये किंवा त्यांच्या फॅक्टऱ्यांमध्ये मराठी लोक काम करतातच आहेत की त्यांना आजपर्यंत असं कधी अनसेफ वाटलेलं नाही आहे किंवा त्यांना कधी असं वाटलेलं नाही आहे. इनफॅक्ट मी पण आज गेली 20 वर्ष गुजराती लोकांमध्ये काम करते. सो कामाच्या ठिकाणी पण कुठल्याही प्रोड्युसरने मला यासाठी डावललेलं नाही आहे की मी मराठी आहे. आज आपण बघतोय राजकारण काय लेवलला चाललेलं आहे आणि अशाने खरोखर आपल्यासारख्या एक नॉर्मल माणसाला किंवा एक वोटरला वाईट वाटतं. आपल्यामध्ये दुफळी निर्माण केली जाते. अरे ब्रिटिश लोकांनी जे केलं ते आज आपल्यातच केलं जात आहे. आपल्यामध्ये दुफळी निर्माण केली जाते आणि हे का, यांनी काय साध्य होणार आहे. पुन्हा एकदा आपण प्रणालीकडे जाऊया. प्रणाली, तुला ग्राउंडवर नेमकं काय दिसलं? मराठी गुजराती संबंध नेमके कसे आहेत? राजकारणासाठी यात फूट पाडली जाते असं वाटतंय का? मी गेले कित्येक वर्ष आता मुंबईमध्ये पत्रकारिता करते. अनेक वेळेला अनेक ठिकाणी जेव्हा आम्ही फिरत असतो त्यावेळेला लोकांच्या पेहराव्यावरनं, लोकांच्या बोलण्यातून कधीही आपल्याला हे कळत नाही की हा गुजराती आहे की मराठी आहे. इतकं त्यांचं वागणं, बोलणं यांची सरमिसळ झालेली आहे. कारण वर्षानुवर्ष मुंबईमध्ये ही सगळी माणसं एकत्रित राहतात. अनेक अशा चाळी आहेत ज्या चाळींमध्ये गुजराती आणि मराठी एकमेकांच्या बाजूला राहतात, एकमेकांचे सख्खे शेजारी आहेत, एकमेकांच्या अडीअडचणी धावून जातात. कारण मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे देशाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या राज्यातून लोक आलेली आहेत तिथे एकत्रित राहत असताना शेजारचा जो माणूस आहे तोच आपला सर्वस्व होऊन बसतो, म्हणजे आपला तोच सख्खा नातेवाईक होऊन बसतो. कारण अडीअडचणीच्या वेळेला तो धावून येतो. त्यामुळे मला तरी पत्रकारिता करताना अनेक वेळेला असं जाणवलेलं आहे की इथे लोकांमध्ये असा कुठलाही भेद नाही. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा हा मुद्दा काढला जातो, तेव्हा तेव्हा हे सांगितलं जातं की हे गुजरातला पळवलं जात आहे, हे इकडून तिकडे नेलं जात आहे, मुंबई तोडली जाणार आहे, ती गुजरातमध्ये जोडली जाणार आहे. परंतु या गोष्टींची आता मुंबईकरांना सवय झालेली आहे. त्यांना माहिती झालंय की या गोष्टीचा वापर केवळ राजकारणासाठी केला जातो. त्यामुळे निवडणुका आल्या की अशा प्रकारचे वाद हे समोर आणले जातात, त्याला राजकीय हवा दिली जाते आणि त्याच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पण जनता